Hello friends, today we are going to learn a new chapter and our chapter name is Chemical Coordination and Integration. Right. As you know, आपल्या बॉडीमध्ये होणारे जे काही फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्सचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम नर्वस आणि एंडोक्राइन या ज्या सिस्टीम्स आहेत त्या काय करत असतात, त्या परफॉर्म करत असतात कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या फंक्शन्सचं. राईट. तर आपल्याला माहिती आहे की हे जे नर्वस सिस्टीम आहे आणि एंडोक्राइन सिस्टीम आहे यांना कंबाइनली आपण काय म्हणू, न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. राईट. यांना आपण काय म्हणू, न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. आणि न्यूरो एंडोक्राइन सिस्टीमचा स्टडी एका स्पेसिफिक ब्रांच अंतर्गत केला जातो बायोलॉजीच्या. ठीक आहे. तर द ब्रांच ऑफ बायोलॉजी, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of neuro endocrine system is called न्यूरो एंडोक्राइनोलॉजी. ठीक आहे. तर न्यूरल कोऑर्डिनेशनचा डिटेल स्टडी हा न्यूरल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन अंतर्गत हा झालेला आहे. बरोबर आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर केमिकल कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशनचं स्टडी करायचं आहे. आणि जसं आपण शिकलो की न्यूरल कोऑर्डिनेशन जे आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत, जसं की हार्ट, किडनी, लंग्स, असे एन नंबर ऑफ ऑर्गन्स, या नंबर ऑफ ऑर्गन्सच्या मध्ये किंवा इन बिटवीन देम रॅपिड पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेशन, रॅपिड पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेशन हे कोण प्रोव्हाइड करतं तर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारी नर्वस सिस्टीम. आपल्याला ठाऊक आहे न्यूरल कोऑर्डिनेशन हे कसं आहे, रॅपिड आहे आणि पॉइंट टू पॉइंट आहे. आपल्याला हेही माहिती आहे की जे न्यूरल कोऑर्डिनेशन होतं हे न्यूरल कोऑर्डिनेशन कसं आहे तर ते शॉर्ट लिव्ड आणि फास्ट आहे. बरोबर आहे. फास्ट आहे म्हणजे किती आहे नेमकं तर इट टेक्स ओनली मिली सेकंड टू परफॉर्म न्यूरल कोऑर्डिनेशन. आपल्या बॉडीमध्ये जे काही न्यूरल कोऑर्डिनेशन होतं, हे जे काही मेकॅनिझम होतं त्याला फक्त मिली सेकंद लागतात. बरोबर आहे. आणि हे जे न्यूरल कोऑर्डिनेशन आहे या न्यूरल कोऑर्डिनेशन साठीच्या ज्या नर्व फायबर्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत त्या नर्व फायबर्सचा रीच आपल्या ऑल ओव्हर बॉडीमध्ये पसरलेला आहे का तर तसं पसरलेलं ते सगळीकडे नाही. आपली बॉडी जी आहे ती बेसिकली बिलियन्स ऑफ सेल्स पासून फॉर्म झालेली आहे आणि या बिलियन्स ऑफ सेल्स पर्यंत या नर्व फायबरचा म्हणजे नर्वस सिस्टीमचा रीच नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नर्व फायबर्स डू नॉट इनर्वेटेड और सप्लाइड ऑल ओव्हर द बॉडी. राईट. मग ऑल ओव्हर द बॉडीमध्ये जर त्यांचा रीच नसेल तर आपल्या बॉडीमध्ये
कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ऑल ओव्हर द बॉडीमध्ये होणारं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे कसं परफॉर्म होईल, बरोबर आहे, हा प्रश्न आपल्याला पडतो. तर हे परफॉर्म होण्यासाठी किंवा आपण असं म्हणूयात की आपल्या बॉडीमध्ये ज्या बिलियन सेल्स आहेत त्या बिलियन सेल्स मध्ये असणारी ईच आणि एव्हरी सेल, त्या ईच आणि एव्हरी सेलचं जे सेल्युलर फंक्शन आहे त्या सेल्युलर फंक्शनचं कंटिन्युअस असं रेग्युलेशन तिथं होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि मग हे रेग्युलर किंवा कंटिन्युअस असं कोऑर्डिनेशन होण्यासाठी इथे आपल्याला काय आवश्यक असणं गरजेचं आहे, तर तिथे स्पेशल टाईपचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन रेग्युलर असं कंटिन्युअस असं स्पेशल काइंडचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन प्रत्येक सेल पर्यंत होणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी जी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते ती आहे एंडोक्राइन सिस्टीम. आणि एंडोक्राइन सिस्टीम तर्फे हे काम कोण करतं, प्रत्येक सेल पर्यंत रीच हा कुठल्या कंटेंटचा आहे, केमिकलचा आहे, तर ते आहे हॉर्मोन. ते कोण आहे, तर हॉर्मोन्स आहेत. हॉर्मोन्स काय करतात, तर हॉर्मोन्स ईच आणि एव्हरी सेल पर्यंत पोहोचतात, कनेक्टेड आहेत, बरोबर आहे. हॉर्मोन्सद्वारे हे स्पेशल काइंडचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन होतं. आणि हॉर्मोनचं फंक्शन परफॉर्म होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीमने जॉईंटली वर्कआउट केलं पाहिजे. आणि त्या जॉईंटली वर्कआउट केल्याच्या नंतरच हॉर्मोन हे काय करू शकतात, परफॉर्म करू शकतात. आणि त्याद्वारे आपल्या बॉडीचे जे काही फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत ते फंक्शन सुद्धा काय होऊ शकतात, परफॉर्म होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की आपण आता या चॅप्टर मध्ये बेसिकली काय करणार आहोत, तर एंडोक्राइन सिस्टीमचा स्टडी करणार आहोत. नर्वस सिस्टीमचा स्टडी हा प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपलं कंप्लीट झालेला आहेच, राईट. या चॅप्टर मध्ये एंडोक्राइन सिस्टीमचा स्टडी करायचं आहे आपल्याला स्पेसिफिकली. म्हणजे बेसिकली आपण हार्मोनल कोऑर्डिनेशनचा स्टडी या चॅप्टर मध्ये करणार आहोत. तर आता बोलूयात मित्रांनो आपण एंडोक्राइन सिस्टीम बद्दल. एंडोक्राइन सिस्टीम किंवा आपण असं म्हणू की एंडोक्राइन सिस्टीमचा जो स्टडी केला जातो त्याला आपण काय म्हणू, एंडोक्राइनॉलॉजी, बरोबर आहे. व्हॉट इज एंडोक्राइनॉलॉजी? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. It is also a branch of biology, or we can say a branch of zoology, which deals with the study of, याच्यामध्ये स्पेसिफिक स्टडी हा कशाचा केला जातो, तर एंडोक्राइन सिस्टम and its physiology. स्टडी कशाचा होतो एंडोक्राइनॉलॉजी मध्ये, तर एंडोक्राइन सिस्टीमचा आणि त्याच्या फिजिओलॉजीचा, म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या काही केमिकल प्रोसेस होतात या सिस्टीम अंतर्गत, तर त्याचा डिटेल स्टडी आपल्याला कशा अंतर्गत करावा लागतो, एंडोक्राइनॉलॉजी अंतर्गत करावा लागतो, बरोबर आहे. आता एंडोक्राइनॉलॉजी मध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याला या एंडोक्राइनॉलॉजीचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे इम्पॉर्टंट केमिकल आहे हॉर्मोन, त्याबद्दल बोलावं लागतं. तर मग आपण आता बोलू हॉर्मोन बद्दल. हॉर्मोन, ठीक आहे. तर हॉर्मोन या वर्ड बद्दल ज्यावेळी आपण बोलायला जातो त्यावेळी ही जी टर्म आहे हॉर्मोन नावाची, ही कोणी कॉइन केलेली आहे, तर द टर्म हॉर्मोन coined by E.H. Starling in 1905 मध्ये E.H. स्टार्लिंग या सायंटिस्टने ही टर्म कॉइन केलेली आहे. आणि ही कोणत्या वर्ड वरून त्याने ही टर्म कॉइन केलेली आहे, फ्रॉम द ग्रीक वर्ड हॉर्मेन. ठीक आहे. तर या हॉर्मेनचा जो काही मिनिंग होतो
इट मीन्स टू एक्साइट. ठीक आहे. हॉर्मोन हा जो वर्ड आहे, ग्रीक वर्ड, त्या ग्रीक वर्ड वरून हॉर्मोन ही टर्म जी कॉइन केलेली आहे E.H. स्टार्लिंगने 1905 मध्ये, या वर्डचा मीनिंग असा होतो टू एक्साइट. ठीक आहे. बट बेसिकली आज जर आपण बघितलं, ही जी टर्म आहे, ही टर्म इट्स अ मिसनोमर. कारण आता जो स्टडी झालेला आहे हॉर्मोनचं फंक्शन हे इनहिबिशनचं सुद्धा आहे. म्हणजे एका प्रोसेसला एक्साइट करणं एवढंच हे हॉर्मोनचं फंक्शन नाहीये, तर हॉर्मोनचं फंक्शन एखाद्या प्रोसेसचं किंवा एखाद्या सिक्रिशनचं इनहिबिशन करणं, म्हणजे त्याला स्टॉप करणं हे सुद्धा आहे. म्हणून जर आपण बघितलं तर हॉर्मोन ही टर्म काय आहे, बेसिकली एक मिसनोमर म्हणजे चुकीचा शब्द प्रयोग आहे. ठीक आहे, कळतंय आपल्याला सगळ्यांना. याशिवाय जर आपण विचार केला अजून हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा याच्या, तर सिक्रिटिन हे फर्स्ट हॉर्मोन आहे. सिक्रिटिन हे फर्स्ट हॉर्मोन आहे डिस्कव्हर झालेलं. कोणी डिस्कव्हर केलेलं आहे? सिक्रिटिन डिस्कव्हर्ड फर्स्ट टाइम in 1902. कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे W.M. बेलिस आणि E.H. स्टार्लिंग. ठीक आहे. सिक्रिटिन हे फर्स्ट हॉर्मोन W.M. बेलिस आणि E.H. स्टार्लिंग या दोघांनी डिस्कव्हर केलेलं आहे. हे फर्स्ट हॉर्मोन आहे डिस्कव्हर झालेलं. नंतर बरेच झालेले आहेत, पण इनिशियली हे डिस्कव्हर त्यांनी केले. राईट, हे क्लिअर आहे. म्हणजे बेसिकली हॉर्मोन या केमिकल बद्दल जर बोलायचं झालं किंवा NCERT ची डेफिनेशन जर बोलायची झाली, तर बेसिकली आपल्याला काय सांगावं लागतं? ठीक आहे, हॉर्मोन बद्दल आपण बोलायचं काय मग? तर हॉर्मोन इट्स अ नॉन न्यूट्रिएंट केमिकल किंवा कंटेंट असं म्हणू आपण. इट्स अ नॉन न्यूट्रिएंट केमिकल अँड इट ऍक्ट्स ॲज इंटरसेल्युलर मेसेंजर. ठीक आहे. हे काय आहे? बेसिकली एक नॉन न्यूट्रिएंट केमिकल आहे आणि ते कसं काम करतं? इंटरसेल्युलर मेसेंजर सारखं काम करतं. अँड प्रोड्युसेस इन ट्रेस अमाउंट्स. ठीक आहे, लक्षात येत आहे? नॉन न्यूट्रिएंट केमिकल मीन्स व्हॉट? तर याच्यामध्ये कुठलाही न्यूट्रिएंट प्रेझेंट नाहीये. कार्बोहायड्रेट, लिपिड असं एक हे केमिकल आहे. आणि डिफरंट टाईपच्या ज्या सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या किंवा टिश्यूमध्ये असणाऱ्या, तर त्यांच्यामध्ये हे काय म्हणून काम करत आहे? तर इंटरसेल्युलर मेसेंजर. म्हणजे बेसिकली हे एक केमिकल मेसेंजर आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? राईट. तर हे आपण काय म्हणू शकतो? ही आहे हॉर्मोनची डेफिनेशन. हॉर्मोन ही केमिकलची डेफिनेशन झाली. आता आपल्या बॉडीचा जर विचार केला तर या बॉडीमध्ये हॉर्मोन जे काही रिलीज होतात किंवा सिक्रेट होतात, ते कोणाद्वारे सिक्रेट होतात? तर स्पेशल काइंड ऑफ सेल्सद्वारे सिक्रेट होतात. त्यांना आपण ग्लँड्स म्हणतो. आणि आपल्या बॉडीमध्ये ह्या ज्या ग्लँड्स आहेत, ह्या ग्लँड्स 3 टाईपच्या आहेत. आता ग्लँड्सचे जे टाईप्स आपण ठरवतोय ते पण काही बेसिस वरती ठरवतो. इथे आपल्याला बोलावं लागेल. नाऊ टाइप्स ऑफ ग्लँड्स. टाइप्स ऑफ ग्लँड्स कशाच्या वरून? ऑन दी बेसिस ऑफ presence
और absence of ducts. बरोबर आहे. म्हणजे आपण टाइप्स ऑफ ग्लँड्स स्टडी करणार आहोत आणि हे कशाच्या बेसवर करणार आहोत, त्या ग्लँड्स मध्ये डक्ट्स म्हणजे एक प्रकारच्या ट्यूब्स प्रेझेंट आहेत किंवा नाहीत या बेसवरती आपण टाइप्स बघणार आहोत. तर फर्स्ट टाइप आपण बोलू, त्यामधलं फर्स्ट टाइप आहे एक्झोक्राइन ग्लँड्स. कोणत्या आहेत? एक्झोक्राइन ग्लँड्स. तर ह्या ज्या ग्लँड्स आहेत या ग्लँड्स काय करतात, एक स्पेसिफिक असं केमिकल सिक्रेट करतात आणि हे जे काही सिक्रेट झालेलं केमिकल आहे ते सिक्रेट झालेलं केमिकल एका स्पेसिफिक रिजन पर्यंत, टार्गेट पर्यंत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये ट्यूब्सची किंवा डक्ट्सची फॅसिलिटी असते. ठीक आहे, डक्ट्स ह्या त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. अशा ग्लँड्सना आपण काय म्हणतो, एक्झोक्राइन ग्लँड्स म्हणतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, बेसिकली ते त्यांचं सिक्रिशन हे काय करतात, डक्ट्सद्वारे कॅरी करतात किंवा ट्रान्सपोर्ट करतात. कशावरती ट्रान्सपोर्ट करतात, एक तर त्या टार्गेट रिजनच्या आउटर सरफेसवरती किंवा इनसाइड सरफेसवरती ते सिक्रेट करतात. आता याचं एक्झाम्पल एक्झोक्राइन ग्लँड्सचं काय म्हणू आपण, दे आर with ducts or tubes. ठीक आहे, असं आपण त्यांना म्हणू. आपल्याला लक्षात आलं की ते त्यांचं सिक्रेशन काय करतात, त्या टार्गेट रिजनच्या सरफेस वरती किंवा इनसाइड रिजन मध्ये ते काय करतात, त्यांचं सिक्रेशन रिलीज करतात. डक्टची सुविधा आहे. एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये असणारं सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड आपल्याला माहिती आहे, सलायवा आपल्याला माउथ मध्ये जी लाळ तयार होते, जे काही एक लिक्विड तयार होतं, ते त्याचं सिक्रेशन हे डक्ट्स द्वारे होत असतं, सलायवरी ग्लँड. दुसरं एक्झाम्पल स्वेट ग्लँड. आपल्याला जो काही घाम येतो त्या घामाचं पण ट्रान्सपोर्टेशन हे कशाद्वारे होतं, तर डक्ट्स द्वारे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लिव्हर. ठीक आहे, लिव्हर मध्ये पण काय तयार होतो, बाईल ज्यूस तयार होतो आणि बाईल ज्यूस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये डक्ट्स प्रेझेंट असतात. तर हे झालं एक्झोक्राइन ग्लँड बद्दल. एक्झोक्राइन ग्लँड बद्दल क्लिअर आहे. दुसरा पार्ट बोलू आपण आता. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स ह्या अशा ग्लँड्स आहेत ज्यांच्यामध्ये त्यांचं जे सिक्रेशन होतं किंवा त्यांच्यामध्ये जे काही स्पेसिफिक केमिकल सिक्रेट करतात, प्रोड्यूस करतात, ते प्रोड्यूस झालेलं जे काही केमिकल आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे विदाउट डक्ट होतं. ठीक आहे, म्हणजे त्यांचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी या ग्लँड्स मध्ये डक्ट्स प्रेझेंट नाहीये. अशा यांना आपण काय म्हणतो, एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतो. आणि मग जर समजा यांच्यामध्ये डक्ट्स किंवा ट्यूब्स जर प्रेझेंट नसतील तर त्या काय करतात, तर ते त्यांचं सिक्रेशन हे त्यांच्या सराउंडिंग मध्ये, त्या एंडोक्राइन ग्लँड्सच्या सराउंडिंग मध्ये असणारा जो फ्लुइड आहे, मग त्यामध्ये ते ब्लड असतील किंवा लिम्फ कुठलंही लिक्विड असेल तर त्याच्यामध्ये ते त्यांचं सिक्रेशन काय करतात, रिलीज करतात. अशा यांना काय म्हटलं जातं, एंडोक्राइन किंवा त्यांनाच आपण काय म्हणू, डक्टलेस ग्लँड्स. ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात आलं, एंडोक्राइन ग्लँड, डक्टलेस ग्लँड्स, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे, या ग्लँड्स मध्ये जे केमिकल सिक्रेट होतंय त्याचं ट्रान्सपोर्टेशन विदाउट डक्ट होतं. म्हणजे सराउंडिंग फ्लुइड मध्ये त्यांचं जे काही सिक्रेशन आहे ते रिलीज करतात. राईट. एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल पिनियल ग्लँड, ब्रेन मध्ये असणारी. बरोबर आहे, पिनियल ग्लँड आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. पिनियलच्या नंतर पिट्यूटरी.
पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरीच्या नंतर थायरॉइड ग्लँड, थायरॉइड, पॅराथायरॉइड आपण नाही म्हणू शकत, थायरॉइड ग्लँड, थायरॉइडच्या नंतर थायमस, थायमस, थायमसच्या नंतर आयलेट्स ऑफ पॅनक्रियाज, बरोबर आहे, आयलेट्स ऑफ पॅनक्रियाज. देन अजून काय सांगता येईल आपल्याला, ऍड्रेनल ग्लँड, ऍड्रेनल ग्लँड पण आहेत, ऍड्रेनल आणि गोनाड्स, ऍड्रेनल आणि गोनाड्स. ठीक आहे, गोनाड्स मध्ये पण स्पेसिफिक जो डक्टलेट्स पार्ट आहे तर त्याबद्दलच बोलतोय. गोनाड्स म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरी. ह्युमन्स मध्ये, मेल्स मध्ये असणारे टेस्टिस आणि फिमेल्स मध्ये असणाऱ्या ओव्हरी यांना आपण गोनाड्स असं म्हणतो. तर ह्या सगळ्या काय आहेत, एंडोक्राइन म्हणजे डक्टलेस ग्लँड्स आहेत. आणि जनरली आपण बघतो की जे हॉर्मोन्स असतात ते हॉर्मोन्स यांच्याद्वारे सिक्रेट होतात. ठीक आहे, तर हे झालं दुसऱ्या टाइपच्या ग्लँड बद्दल, एक्झो एंडोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँड, डक्ट विथ डक्ट, एंडोक्राइन विदाउट डक्ट. नाउ वी विल टॉक अबाउट थर्ड टाइप्स. ठीक आहे, थर्ड टाइप जो आहे तो आहे हेटेरोक्राइन ग्लँड्स. हेटेरो म्हणजे काय, हेटेरो म्हणजे डिफरंट, हेटेरो म्हणजे डिफरंट असं म्हणू आपण. तर ह्या ग्लँड्स अशा आहेत. ठीक आहे, तर या अशा टाइपच्या ग्लँड्स आहेत, त्यांच्यामधल्या काही टिश्यूज या विदाउट डक्ट असतात तर काही टिश्यूज या विथ डक्ट असतात. असं दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला एकाच ग्लँड मध्ये दिसतं. अशा प्रकारच्या ग्लँड्सला आपण हेटेरोक्राइन ग्लँड्स असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं. हेटेरो म्हणजे मिक्स्ड टाइपच्या, एक्झोक्राइन पण पार्ट आहे, एंडोक्राइन पण पार्ट आहे. त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो ते म्हणजे पॅनक्रियाज. स्पेसिफिक जर रिजन आपल्याला बोलायचं झालं तर पॅनक्रियाज. ठीक आहे, दोन्ही टाइपच्या ग्लँड्स आपल्याला, दोन्ही टाइप आपल्याला यामध्ये दिसतात. पॅनक्रियाज आहे, दुसरं आहे गोनाड्स. मगाशी जसं म्हणालो आपण, गोनाड्सचा काही पार्ट हा एक्झोक्राइन आहे, विथ डक्ट प्रेझेंट आहे. काही पार्ट हा एंडोक्राइन आहे, विदाउट डक्ट प्रेझेंट आहे. राईट, क्लिअर आहे. तर टाइप्स ऑफ ग्लँड्स आपल्याला क्लिअर झाल्या, लक्षात आल्या. एक्झोक्राइन ग्लँड विथ डक्ट, एंडोक्राइन ग्लँड विदाउट डक्ट, हेटेरोक्राइन ग्लँड बोथ. ठीक आहे, बोथ फॅसिलिटीज आर प्रेझेंट इन दॅट काइंड ऑफ ग्लँड. हे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. आय होप तुम्हाला आपल्याला इंट्रोडक्शन लक्षात आलं असेल की बाबा नेमका आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी नेमका कशाचा करायचा आहे. हे जे केमिकल मेसेंजर्स आहेत, हॉर्मोन्स हे नेमके काय आहेत, नॉन न्यूट्रिटिव्ह कंटेंट आहे, कशा पद्धतीने काम करतो, ऍक्ट्स ऍज इंटरसेल्युलर मेसेंजर म्हणून तो काम करतो. बरोबर आहे. आता हॉर्मोन बद्दल तर आपण बोललोच, बरोबर आहे. E.H. स्टार्लिंगने 1905 मध्ये पहिल्यांदा ही टर्म कॉइन केलेली आहे. हॉर्मेनिया वर्ड वरून ती कॉइन केलेली आहे. बेसिकली मिसनोमर आहे. मिसनोमर आपण अजून स्टील यूज करतो भरपूर. सेल ही पण मिसनोमर आहे, अजून ही यूज केली जाते. आपल्याला फक्त माहिती हवी त्याची, राईट. सिक्रेटिन हे फर्स्ट हॉर्मोन आहे. तर हा सगळा पार्ट आतापर्यंतचा क्लिअर आहे. नाउ वी विल टॉक अबाउट प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स बिकॉज आवर मेन कन्सर्न इज रिलेटेड टू हॉर्मोन. हॉर्मोनच्या प्रॉपर्टीज बद्दल बोलू आपण. प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स. ठीक आहे, तर आपण बघतो की जनरली हॉर्मोन्स हे जनरली एंडोक्राइन ग्लँड्स द्वारे सिक्रेट केले जातात, राईट. आणि म्हणून त्यांना बायोजेनिक असं म्हणतात. जनरली secreted by endocrine glands.
आणि एंडोक्राइन ग्लँड्सद्वारे ती सिक्रेट होत असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, दे आर बायोजेनिक. दे आर बायोजेनिक ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे. आणि आपण हेही बघतो की हॉर्मोन्स हे जनरली ब्लड मध्ये रिलीज केले जातात. रिलीज्ड इन ब्लड. का, याबद्दल आपण बोललोच आहोत. का, कारण एंडोक्राइन ग्लँड्स हे डक्टलेस ग्लँड्स आहेत, बरोबर आहे. आणि मग त्यांचं सिक्रेशन ते सराउंडिंग फ्लुइड मध्ये सिक्रेट करतात. आणि सराउंडिंग फ्लुइड हे मेजरली ब्लड असतं. म्हणून आपण बघतो की त्यांचं सिक्रेशन ते कुठे रिलीज करतात, ब्लड मध्ये रिलीज करतात एंडोक्राइन ग्लँड्स, बरोबर आहे. हॉर्मोन्स बद्दल अजून काय बोलता येईल आपल्याला, तर द मॉलिक्युल्स ऑफ हॉर्मोन्स, हे जे या हॉर्मोन या केमिकलचे जर मॉलिक्युल्स बघितले आपण, तर हे मॉलिक्युल्स कसे असतात, स्मॉल असतात. मोस्टली स्मॉल मॉलिक्युल्स पासून हे हॉर्मोन्स बनलेले असतात. आणि त्यांचं जे मॉलिक्युलर वेट आहे, मॉलिक्युल्स आर स्मॉल अँड molecular weight is low. लक्षात येते, हॉर्मोन्सचे जे मॉलिक्युल्स आहेत ते स्मॉल असतात मेजरली, आणि त्यांचं मॉलिक्युलर वेट हे लो असतं, राईट. हॉर्मोन्सच्या प्रॉपर्टी बद्दल अजून काय बोलता येईल आपल्याला, तर हॉर्मोन्स हे मोस्टली वॉटर सोल्युबल असतात. मोस्टली ते कसे असतात, वॉटर सोल्युबल असतात. आणि त्यांच्या सराउंडिंग मध्ये आणि ते ज्या रिजन मध्ये जातात त्या रिजन मध्ये असलेल्या टिश्यूज मध्ये ते इझिली डिफ्यूज होतात. डिफ्यूज होतात म्हणजे ते सहजपणे पसरतात. लक्षात येते, हॉर्मोन्स आर मोस्टली वॉटर सोल्युबल अँड इझिली डिफ्युजिबल इन टिश्यूज ऑर इझिली स्प्रेड इन टिश्यूज. ही एक प्रॉपर्टी आहे हॉर्मोनची. अजून काय म्हणता येईल आपल्याला हॉर्मोन बद्दल, तर they are most reactive. They are most reactive substances. खूप जास्त रिएक्टिव्ह असतात. आणि खूप जास्त रिएक्टिव्ह असल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन हे व्हेरी 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 स्मॉल अमाऊंट मध्ये, म्हणजेच आपण मगाशी पण उल्लेख केला होता, ट्रेस अमाऊंट्स मध्ये त्यांचं प्रोडक्शन हे होत असतं. लक्षात येते, कसे आहेत ते मोस्ट रिएक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत. आणि म्हणून ते कसे प्रोड्यूस होतात, ट्रेस अमाऊंट मध्ये प्रोड्यूस होतात, बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. आणि याशिवाय काय म्हणता येईल आपल्याला, हॉर्मोन्स हे ऑर्गन स्पेसिफिक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्हर असेल तिथे जाऊन काम करायचंय, किंवा किडनी असेल तिथे जाऊन काम करायचंय, एका स्पेसिफिक ऑर्गन वरती जाऊन काम करायचंय, तर त्या ऑर्गन्सशीच ते स्पेसिफिक असतात. का, असं का, कारण आणि त्या ऑर्गनशीच स्पेसिफिक म्हणजे त्या ऑर्गनच्या एका टिश्यूवरती जाऊन त्या टिश्यूवरती त्या हॉर्मोनसाठीचे स्पेसिफिक रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. त्या रिसेप्टरला जाऊन बाइंड झाल्याच्या नंतरच हॉर्मोन हे काय करतात, ऍक्ट करतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकतो, दे आर ऑर्गन स्पेसिफिक. दे आर ऑर्गन स्पेसिफिक. ऑर्गन स्पेसिफिक असं म्हणू आपण त्यांना. दे आर ऑर्गन स्पेसिफिक ही एक प्रॉपर्टी झाली. स्पेसिफिक टिश्यूजच्या रिसेप्टर्स वरती त्या हॉर्मोनसाठीच्याच रिसेप्टर वरती जाऊन बाइंड झाल्याच्या नंतर ते ऍक्ट करतात, बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. याशिवाय अजून काय म्हणता येईल आपल्याला, तर हॉर्मोन्स हे जनरली किंवा युज्युअली युज्ड अप केले जातात. जनरली ते काय केले जातात, युज्ड अप केले जातात, लगेच वापरले जातात. आणि त्यामुळे त्याच्यामधून जो काही क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो, त्यांच्यामध्ये जो काही क्युम्युलेटिव्ह इफेक्ट क्रिएट होत असतो, तो इफेक्ट क्रिएट होण्याचा प्रश्नच येत नाही. का, कारण ते युज्युअली युज्ड अप केले जातात, राईट. दे युज्युअली used up means no
क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. ठीक आहे, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा त्यामध्ये होत नाही. किंवा आपण असं म्हणू की त्यांच्यामध्ये ज्या काही त्यांचं जे काही रेग्युलेटरी ऍक्शन आहे त्या रेग्युलेटरी ऍक्शन मध्ये ते वापरले जातात. आणि एकदा का ते वापरले गेले की मग हॉर्मोन्स की मग आपल्या बॉडीमध्ये असणारे जे लिव्हर आणि किडनीज आहेत त्या काय करतात, या हॉर्मोनना ब्लड मधून सेपरेट करतात आणि त्यांचं डिकम्पोजिशन करतात. लक्षात येत आहे? म्हणजे युज्ड अप झालेले जे हॉर्मोन आहेत त्या हॉर्मोनला सेपरेट करणं आणि त्यांना डिकम्पोजिशन करणं हे काम कोण करतं? लिव्हर आणि किडनीज करतात. आणि मग जे काही प्रॉडक्ट तयार होतं, उरलेलं जे काही प्रॉडक्ट त्या हॉर्मोनचं डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर जे काही प्रॉडक्ट तयार होतं ते प्रॉडक्ट मग युरिनद्वारे एक्सक्रीट केलं जातं. युरिनद्वारे ते एक्सक्रीट केलं जातं. इथपर्यंतचा भाग क्लिअर आहे सगळ्यांना, राईट?